हाय, नमस्कार. मी कल्याणी बोगले आणि मी माझ्या चित्रांची अजून एक गोष्ट घेऊन तुमच्यासाठी आली आहे. आता बरेच जण माझे हे चित्र हे जे मागे दिसतंय चित्र, हे चित्र बरेच जणांनी बघितलंय. खूप जणांना ते आवडलं. अगदी सगळ्यांनी त्याच्याबरोबर फोटो काढून घेतले. अशी 6 चित्र मी केली होती. आणि तुम्हाला माहिती आहे, आपण कधीतरी म्हणतो ना की मॅजिक झालं किंवा काहीतरी जादू झाली, तर अशी जादू कधी कधी आपल्या आयुष्यात घडत असते. आणि माझ्या बाबतीत पण झाली, ती घडली. बाय गॉड्स ग्रेस असं आपण म्हणू शकतो, देवाच्या कृपेने वगैरे सगळं मी म्हणू शकते. म्हणजे स्केप्टिकल लोक आहेत माझ्यासारखे, अर्थातच मी पण त्यातलीच आहे. तर त्यांना वाटेल की हे नक्की काय म्हणते ती. पण मी तुम्हाला जरा माझी गोष्ट सांगते, मग तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणते. आता ही जी चित्र आहेत ना, ही जी चित्र तुम्हाला दाखवते मी, तर ही चित्र आमच्या कलेच्या ह्याच्यात किंवा डिझाईन सेन्समध्ये असं आपण म्हणू शकतो की ह्याच्यात मी काही ठरवलेलं नाही, मी काही कंपोज केलं नाही आहे किंवा असं प्लॅन्ड नाही आहे की हां इथे हा स्ट्रोक द्यायचा आहे आणि असं करायचं आहे आणि असं असं केलं पाहिजे, किंवा हे माझ्या मसल मेमरीतनं पण फारसं आलेलं नाही. तर ते कसं झालं आणि का झालं, तर नवरात्रीचे दिवस होते, 9 दिवस. आणि त्याच्यात तुम्ही बघताय की मी प्रकृती हा विषय घेतला होता आणि मला एक एक्सपेरिमेंट करायचा होता. आता हा मी एक एक्सपेरिमेंट केला आहे. मी हे तुम्हाला गोष्ट सांगते म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला हा माझा एक्सपिरियन्स सांगते, एक्सपेरिमेंट सांगते आणि त्याचा एक्सपिरियन्स सांगते. तर मी असं ठरवलं की ह्या 9 दिवसात आपण काहीतरी ठरवायचं. म्हणजे थोडक्यात मी साधना केली असं आपण म्हणू शकतो. या कलेची मी साधना केली आणि ती थोड्याफार प्रमाणात मला नक्कीच प्रसन्न झाली असं मला वाटलं. तर 9 दिवस मी काय केलं, तर मी रोज एक मोठा, हा जो 2x3चा मोठा कॅनव्हास दिसतोय तुम्हाला, हा रोज एक कॅनव्हास समोर घेऊन बसले. थोडं शांत, अर्थातच मेडिटेशन केलं. तेव्हा ती एनर्जीच होती. आणि मी तुम्हाला सांगते, मी आत्ता जेव्हा बसेन मेडिटेशनला तेव्हा ते नाहीये, ते वातावरणात नाहीये किंवा माहित नाही, आपलं सायकोलॉजिकल पण असू शकतो, पण ते आत्ता नाहीये, पण तेव्हा ते होतं. आणि मी तेव्हा ठरवलं होतं, मी सगळं जे आपण म्हणतो ना, सगळं ठरवलं होतं की खाण्यावर कंट्रोल ठेवला होता. मी ठरवलं होतं की फक्त आपण भात आणि फळं खायची. म्हणजे पण जे ट्रॅडिशनल उपास आहे तसं मला काही करायचं नव्हतं, पण मला एक कॉन्सन्ट्रेशन वाढवायच्या दृष्टीने मी सगळा प्रयत्न केला होता. आणि मी त्या 9 दिवसांमध्ये रोज सकाळी यायचे स्टुडिओत आणि त्या मोठ्या कॅनव्हास समोर बसायचे. त्यावेळेस ज्या दिवशी जो कलर मला वाटेल तो कलर मी घ्यायचे आणि पेंटिंग चालू करायचे. अर्थातच प्रोसिजर काही माझी नेहमीची आहे, त्यातली थोडीशी प्रोसिजर ती त्यांनी सुरुवात करायचे, रंग टाकायचे आणि जसं डेव्हलप होईल तसं मी ती 6 चित्र डेव्हलप केलीत, रोज एक. आणि ही 6 आहेत आणि अजून 2 छोटी चित्र आहेत. तर आता 6 काय, तर 9 दिवस होते खरं तर, पण 2 दिवस माझं ऑलरेडी दिल्लीला एक एक्झिबिशन होतं, ते ठरलेलं होतं आणि आम्हाला 2 दिवस जायचं होतं. तर त्याच्यामुळे मी ते 2 दिवस करू शकले नाही. पण उरलेले जेव्हा जेव्हा मी घरी होते, स्टुडिओत होते, ज्या दिवशी म्हणजे 9तले 7 दिवस मी घरी होते, तर त्यातल्या 7 दिवसापैकी ही 6 चित्र मोठी आणि ही 2 जी छोटी दिसतात ही छोटी, अशी मी 7 दिवस चित्र केली. आणि काहीही न ठरवता, म्हणजे असं पण नाही की नवरात्रीचे 9 दिवस आहेत मग तो रंग घ्यायचा, असं पण नाही. त्यावेळेस जे मला वाटलं ते ठरवून तो रंग घेऊन मी कॅनव्हासवर दिला आणि ते डेव्हलप करत गेले. म्हणजे काय, तर मी इंटरॅक्ट करत गेले. मला जेव्हा वाटलं की हां आता हे असं झालंय तयार, तर ह्याला हे असं करावं, असं जे मला वाटत गेलं ते मी डेव्हलप करत गेले इंट्युइशननी. किंवा मध्ये मध्ये मग मी थोडा वेळ शांत बसायचे, चित्राकडे बघत बसायचे. हीच प्रोसिजर असते अर्थात आर्टिस्टची, की सुचलं नाही की शांत बसायचं, जरा काहीतरी करून यायचं, चहा बिहा पिऊन यायचा, खाऊन घेऊन यायचं, परत त्या चित्रासमोर यायचं आणि काय वाटतंय ते करायचं. आणि मी असं ठरवलं होतं की जेव्हा हा दिवस पहिला दिवस आहे त्या दिवसामध्ये जी एनर्जी आहे ती मला कॅप्चर करायची. प्रकृती मी विषय ठेवला होता, तर ही कॅप्चर करताना त्या दिवसाची एनर्जी त्या कॅनव्हासवर कॅप्चर करायची आणि नंतर त्या कॅनव्हासला हात लावायचा नाही, असं मी ठरवलं होतं. त्यातला एका कॅनव्हासचा मी व्हिडिओ पण टाकला होता सोशल मीडियावर. तर तसं मी केलं. त्या दिवशी तोच कॅनव्हास, त्याला नंतर मी हात लावला नाही. तो जेवढा डेव्हलप झाला, जसा डेव्हलप झाला त्या दिवसभरातनं, तसा मी तो डेव्हलप केला
आणि मग काही कॅनव्हासला मला दिवस दिल्यानंतर अगदी उशिरापर्यंत पण बसावं लागलं स्टुडिओ, पण मी ते केलं. आणि मला खरं तर ती एनर्जी त्या प्रकृतीनेच दिली. ती एनर्जी म्हणजे क्रिएटिव्ह एनर्जी बिहाइंड एव्हरीथिंग इज प्रकृती, आणि ती प्रकृतीच माझ्या पाठीशी होती बहुतेक, आहेच. म्हणजे बहुतेक नाही म्हणता येणार, एवढी सगळी चित्र करता येत आहेत मला, म्हणजे ती आहेच नक्की. तर ही अशी असा माझा एक्सपेरिमेंट होता आणि अशी मी ती चित्र काढली. आता ह्याच्यात काय आलंय तर ह्याचा शोध आपण लावू शकतो, पण माझ्या दृष्टीने तरी प्रत्येक चित्रामध्ये जर तुम्ही सरप्राइझिंगली बघितलं तर ते अशी ऊर्जा आलेली, म्हणजे कुठल्या तरी बिंदूतनं बाहेर पडणारी ऊर्जा, नकळतपणे, माझ्या नकळतपणे, मी काही ठरवलेलं नव्हतं. काही चित्रात ती वेगळी आहे, काही चित्रात ती तशी आहे, तर बऱ्याच चित्रांमध्ये ती अशी ऊर्जा आलेली आहे. आणि अशी गंमत मला वाटली आणि मला खूप छान वाटलं. आणि हे मी तुम्हाला सांगते की अर्थातच मला हे काही खोटं सांगायचं किंवा काही करून सांगायची गरजच नाहीये, कारण हे खरंच असं केलेलं आहे मी. आणि ही चित्र कशी आली मग मी, आणि एरवी कसं असतं चित्रकाराचं, म्हणजे माझं तरी चित्र काढते मग जरा 100 वेळा बघायचं कसं आलंय काय आलंय, मग हे एक्झिबिशनमध्ये लावायचं का नाही, लोकांना काय वाटेल हे वाटेल. पण त्यावेळेस जेव्हा मी हे दृढपणे ठरवलं होतं तेव्हा माझ्या मनात काहीही आलं नाही. मी ती चित्र अक्षरशः माझं त्याच्यानंतर लगेचच एक्झिबिशन होतं. मी ती चित्र तशीच्या तशी, जशी त्या दिवसामध्ये डेव्हलप झाली तशीच्या तशी मी ती एक्झिबिशनमध्ये लावली. आणि मला त्याचा खूप आनंद आहे. आणि मला हे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं, कारण मी जेव्हा एक्झिबिशनमध्ये होते तेव्हा मला हे सांगता आलं नाही लोकांना. आणि मग असं खरं गंमत तर अशी झाली की खूप जी अध्यात्मात असणारी वगैरे लोक आहेत त्यांनी ती विषय बघून अशी गप्पा मारायला आले होते, आणि काहींना आवडली होती, काहींना नाही आवडली. पण मी अतिशय प्रामाणिकपणे हा प्रयत्न केला आणि अशी माझी ही चित्र केलीत. आणि मला माहिती आहे की ती ऊर्जा त्या चित्रांमध्ये नक्की आलेली आहे. आणि आता ह्याच्यानंतर परत येईल की नाही मला माहिती नाहीये, जर कृपा झाली परत किंवा माहिती नाही मला, तर कदाचित होईल असं मला वाटतंय. तर आता हे खूपच माझ्या स्वभावाच्या विरुद्ध माझं बोलणं आहे, पण हे मी तसाच एक्सपेरिमेंट केला आणि तो सक्सेसफुल झाल्यामुळे कुठेतरी मला असा विश्वास वाटलाय की मी करते असं म्हणण्यापेक्षा ते आपोआप ती चित्र झाली आहेत, आणि जी जशी झाली आहेत ती जशी म्हणजे मला दाखवलेत. आणि त्याची गोष्ट पण मला सांगावीशी वाटली की हे लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. असं पण होऊ शकतं, फक्त ह्याच्यात एक दृढता, निश्चयता आणि साधना ही मात्र मी ठेवली होती. ती मला जमली करायला आणि ती चित्र अशी झाली. आणि मी अजूनही नंतर ह्याच्या पुढे पण प्रयत्न करणार आहे. पण ही गोष्ट मला वाटतं खूप सांगितली मी तुम्हाला. इथेच थांबवूया. तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल ते मला नक्की सांगा. तुमचा फीडबॅक खूप गरजेचा आहे. तुम्ही कमेंट्स द्या, इथेच यूट्यूबवरच सांगा किंवा जिथे बघत असाल. मी आता हा फेसबुकवर पण व्हिडिओ टाकणार आहे, तर फेसबुकवर पण तुम्ही मला कमेंट देऊ शकता. चलो बाय. लाईक करा आणि शेअर पण करू शकता. बाय बाय.